जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक विकास कामे पूर्ण होणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने नियोजन कामाच्या प्रशासकीय कामाच्या मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी। मान्यता अभावी निधी अखर्चित राहता कामा नये असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज इथे दिले। सर्वसामान्य योजनेतील नियोजित विकास कामाबाबत आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की मंजूर निधीतून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणे व जिल्ह्यात भरीव विकास कामे निर्माण होणे आवश्यक असते। त्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनानुसार तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता ही कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी। जिल्ह्याचा निधी अखर्चित राहता कामा नये, त्यामुळे 15 सप्टेंबर पर्यंत मान्यतांची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले। महिला व बालविकास सार्वजनिक आरोग्य जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महाऊर्जा, मृद व जलसंधारण वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा, रोजगार व कौशल्य विकास आदी विविध यंत्रणांची कामे सद्यस्थिती आदीबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला। विदर्भ सिटी न्यूज अकोला।